ए बाळा, सांग ना मला खरं जे आहे ते सांग. मी काय तुला कोर्टात नाही उभी करत आहे. मी फक्त तुला समजून घ्यायचा प्रयत्न करते राजा. हे बघ, तुझ्याकडनं ही चोरी झाली असेल तरी राजवाड्यांनी माफ केलंय की नाही तुला? मग आता तू माझ्याशी बोलू शकतेस, आपण बोलूया खरं खरं. हे बघ, जर तुझ्याकडनं ही चोरी झाली आहे तरी ती का झाली आहे, काय चालू आहे डोक्यात? शिंगी, मी पूर्ण विश्वास ठेवते ग तुझ्यावर, पण या प्रश्नांची उत्तर मला मिळायला हवी. मला खरं सांग, ही चेन ही तू नाही घेतली आहेस ना? मग तुझ्याकडे कशी आली, कुठून आली? वहिनी, मला खरंच माफ करा. मी मी तुमचा विश्वास तोडलाय. कारण खरंच ही चेन मी घेतली. ठीक आहे, पण मग असं का केलंस? कारण ते माझी घरची परिस्थिती नाही आहे ना बरी, आणि आमच्या घरात असं सोनं कधीच कोणी बघितलं नव्हतं. आणि जेव्हापासून या घरात आले मी, तेव्हा सगळ्यांच्या अंगावर असे सोन्याचे दागिने बघते, त्यांना वावरताना बघते. तर मला पण असं वाटलं की मला सोन्याचे दागिने घालून वावरायचे. आणि माझी ना लहानपणापासूनची इच्छा होती की असे सोन्याचे दागिने घालून वावरायचे. बहिणी, माझा मोह आवरला नाही आणि मी खरंच ती सोन्याची चेन चोरली. मला माफ करा, पण देवा शपथ सांगते, मी परत असं कधीच करणार नाही. मला अजूनही पटत नाहीये हे. वहिनी, अहो, पण मी खरंच सांगते सगळं. आणि मला जेवढं काही सांगायचं होतं ते मी सगळं सांगितलं. आता माझ्याकडे सांगायला काहीच नाहीये. ठीक आहे, शांत हो. हे बघ, तू आत्ता जा, पण तुला नंतर कधीही काही बोलावंसं वाटलं तर मी आहे, तुला माहिती आहे. कसं आहे ना शिंगे, विश्वास जर मोडायचाच असेल तर तो काय एका फटक्यात मोडू शकतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन एक आतला आवाज असतो, त्याला इंट्युशन्स म्हणतात. आणि माझ्या आतला आवाज अजूनही हे मान्य करायला तयार नाहीच आहे की ही चेन तू चोरली आहेस, तू चोर आहेस. ठीक आहे, आता या पलीकडे तुला जर मला अजून फसवायचं असेल तर तू फसवू शकतेस, पण मी तुझ्याशी चांगलीच वागणार आहे. तुला बोलावंसं वाटलं तर ये, माझ्याशी बोल, आणि जेव्हा कधी येशील मी तुला मदतच करेन. मला माहिती आहे वहिनी, तुम्ही मला नेहमी मदत कराल. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तू पण तितकीच चांगली आहेस. फक्त एक कर, स्वतःच्या नजरेत पडू नकोस. आपण आरशात स्वतःचा चेहरा पाहतो ना, तेव्हा आपल्याला लाज वाटायला नाही पाहिजे. एवढी एक गोष्ट नीट लक्षात ठेव. बरेच कामं पडली आहेत, मी जाते.